ताईनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहेत। तर कोणत्या तारखेपासून ही प्रोसेस सुरू होणार आहे? 1 जून 2025 पासून ही प्रोसेस सुरू केली जाणार आहे। सरकार अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेल्यानंतर मदतनीस यांची नोकरी जाणार का किंवा नाही हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मनात प्रश्न निर्माण झाला आहे। जिल्हा परिषदमध्ये जोडल्या गेल्यानंतर कोणाचं नियंत्रण असेल अंगणवाडीवरती ते सर्व या ठिकाणी प्रश्न आपल्याला सविस्तर बघायचे आहे। आणि सरकार अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडल्या गेल्यानंतर मदतनीसचं काय काम असेल, कारण ऑलरेडी जिल्हा परिषदमध्ये मदतनीस म्हणून ऑलरेडी त्या ठिकाणी काम करते। तर अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून ते काम करत असताना जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडल्या गेल्यानंतर मदतनीस ताईंचं काय होणार ते प्रश्न मदतनीस ताईंचं मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। सरकार अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडणार। अंगणवाडी जिल्हा परिषद जोडल्यानंतर मदतनीसांची नोकरी काय होणार असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व मदतनीसांना पडलेला आहे। तर मदतनीस यांच्या नोकरीचे काय होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर चला पाहूया जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडल्यानंतर मदतनीसांचं नोकरीचं काय होणार। अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे अशी बातमी गेल्या काही महिन्यापासून वाऱ्यावर वेगाने पसरत आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने मिळून अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे असं वृत्तवाहिनीमध्ये सांगण्यात आले आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे। अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडण्यापूर्वी अंगणवाडी सेविकेला स्पेशल सरकारकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे। या ट्रेनिंगमध्ये फक्त अंगणवाडी सेविकाच उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये मदतनीसांचा कुठलाही उल्लेख केला नाही। तुम्ही पाहिलं असेल बघा, प्रशिक्षणमध्ये फक्त सेविका यांचाच उल्लेख करण्यात आले, तर जे मदतनीस आहे त्यांचा उल्लेख करण्यात आला नाही। त्यामध्ये मदतनीसांचा कुठलाही उल्लेख केला नाही। काही मदतनीस भगिनींचे म्हणणं आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांना खाऊ शिजवण्यासाठी किंवा जिल्हा परिषदेचं स्वतंत्र महिला असतात, मग अंगणवाडी जिल्हा परिषद सोबत गेल्यावर अंगणवाडी मदतनीसचं काय काम करणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। अंगणवाडी मदतनीस महत्त्वाचं काम म्हणजे अंगणवाडीच्या मुलांना बोलवणे आणि त्यांना खाऊ शिजवून वाटप करणे। जर हे काम जिल्हा परिषदला करायला लागले तर अंगणवाडी मदतनीस यांची नोकरी जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। तर बघा, मदतनीसांचं काय काम असते, तर अंगणवाडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल बचत गट, काही महिलांनी बचत गट, काही अंगणवाडीमध्ये बचत गट त्या ठिकाणी स्वयंपाक करत असते आणि मदतनीस ते मुलांना बोलवून त्यांना मुलांना बसवते, अंगणवाडी साफसफाई करते, हे काम असतं। परंतु ऑलरेडी जर जिल्हा परिषदमध्ये मदतनीस म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल तर त्या ठिकाणी जोडल्यानंतर मदतनीस ताईंचं काय होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे। अंगणवाडी मदतनीस यांची नोकरी जाणार आहे असा देखील प्रश्न प्रत्येक अंगणवाडी मदतनीस यांना पडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी मदतनीस यांच्या मनामध्ये एका प्रकारची भीती निर्माण झाली आहे। तर महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी मदतनीस भगिनींनो, जरी अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेली तरी आपली नोकरी जाणार नाही। बघा, हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे। अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेली तरी आपली नोकरी जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तर सर्व मदतनीस यांनी आपल्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती काढून टाकावी। फक्त सरकारने सूचना दिल्या आहेत पण पक्का निर्णय अजूनही घेतलेला नाही। जरी अंगणवाडी जिल्हा परिषदला जोडली गेली तरी अंगणवाडी मदतनीसांची नोकरी जाणार नाही। तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक मदतनीस भगिनीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, म्हणजे माहिती सर्व मदतनीस भगिनींना मिळणार आहे। आणि तर असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर बघा,
मदतनीस ताईंचं टेन्शन घ्यायचं नाही. तर जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडल्यानंतर तुमचं काय काम असेल तर बघा, फक्त जिल्हा परिषदचं त्या ठिकाणी नियंत्रण असेल, बाकी सेम असेल. जे स्वयंपाक असेल किंवा त्यांचं जे मुलांचं लाभार्थ्यांचं जे खावं असेल किंवा त्यांचं जे आपल्याला आधीपासून आपण अंगणवाडीमध्ये जे करत आहोत तेच काम असेल. फक्त त्याच्यात काय बदल होणार आहेत, अंगणवाडी हे जिल्हा परिषद जोडल्यानंतर त्यांच्यात फक्त हे शैक्षणिक म्हणजे 2000 आता हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी KG1, KG2, KG3 असं त्या ठिकाणी फक्त एज्युकेशन फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी पाहणी केली जाणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यात फक्त काही बदल होणार नाही. जसं आहे तसंच अंगणवाडीमध्ये तुमचं त्या ठिकाणी जे काम करत आहे तुम्ही त्याच पद्धतीने होणार आहेत. बाकी फक्त शैक्षणिक अर्हता त्या ठिकाणी नियंत्रण असेल, जो ZP मुख्याध्यापक असेल त्यांचं नियंत्रण असेल त्या ठिकाणी, आणि तुमचं टीचिंग असेल, मुलांना तुम्ही खेळणे शिकवत असेल किंवा ते फक्त ते नियंत्रण असेल. आणि त्याचं व्यतिरिक्त बाकी तुमचं जे सेम असेल, तुमचं जे तुम्ही ऑलरेडी अंगणवाडीमध्ये काम करताय, तुम्ही जे पशु ट्रॅकरवरती काम करताय किंवा मुलांना जसं बोलवताय हेच काम असेल. आणि त्याच्यात फक्त थोडंफार काय बदल होणार आहे, शैक्षणिकमध्ये जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन सुधारण्यासाठी हे सरकार डिसिजन घेत आहेत. तर अंगणवाडी ही जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे. आता सेविका आणि मदतनीस ताईंचं सेविकेला अंगणवाडी सेविकेला प्रशिक्षण देण्यात आले की जिल्हा परिषदला जोडली जाणार आहे म्हणून त्यांना प्रशिक्षण देत आहेत. तर मदतनीस ताई काय काम करणार आहेत, कारण तुम्ही अंगणवाडीमध्ये आजच्या डेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही प्रत्येक अंगणवाडीमध्ये तुम्हाला DED, BEd, MEd असं त्या ठिकाणी मदतनीस म्हणून महिला काम करत आहे. तर त्यांचं काय काम असेल, त्यांना तर प्रशिक्षण देण्यात आलं नाही. आणि काही अंगणवाडीमध्ये 10वी पास आहेत महिला, 20 वर्ष किंवा 30 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांची मदतनीस MA BEd किंवा MSc BEd किंवा BCom BEd असं आहे आणि मदतनीस म्हणून काम करते. तर त्यांचं काय होणार हे प्रश्न त्यांचं निर्माण झाला होतं. त्यांची नोकरीचं काय होणार, कारण त्यांना एक सेविकेलाच फक्त प्रशिक्षण दिले जात आहेत, तर मदतनीस ताईंना का दिले जात नाही, त्यांची नोकरी जाणार आहे का हे प्रश्न निर्माण झाला होता ताईंच्या मनात. तर तुमची नोकरी जाणार नाही, तुमचं काम जे आहे ते सुरू राहणार आहेत. आणि बाकी जे ZPचं नियंत्रण असेल ते तुम्हाला मी डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक अंगणवाडीचे नवनवीन अपडेट येत असते GRमध्ये किंवा त्याची भरतीबद्दल किंवा कुठलीही अपडेट तुम्हाला हवी असेल अंगणवाडीची, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पोषण ट्रॅकरवरती जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तेही व्हिडिओ मी अपलोड करत असतो. आणि कुठल्याही भरतीची अपडेट हवी असेल किंवा त्याचं निकाल असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय